नाग नदी व गोसेखुर्द धरणामध्ये ज्याप्रमाणे जे दूषित पाण्याचा फटका जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांसोबत मत्स्य व्यावसायिकांना सुद्धा बसत आहे। या संपूर्ण संदर्भाने ज्यांनी लक्षवेधी मांडले असे भाजपचे नेते आमदार परिण फुके आपल्यासोबत आहे। काय आपण लक्षवेधी वेधण्याचा प्रयत्न सरकारपुढे केला आहे? बघा, नाग नदी आणि कनान नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी हे गोसीखुर्द धरणामध्ये येत आहे आणि वेनगंगा आणि गोसीखुर्द धरणामध्ये ह्या दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या पाणीपुरवठा योजना जवळपास 1000 गावांच्या पाणीपुरवठा योजना या सगळ्या या नदीपात्राच्या या बॅकवॉटरच्या भरोश्यावर आहे आणि त्या 1000 गावांमध्ये दूषित पाणी येत आहे। त्यामुळे लोकांचे तब्येती खराब होत आहे, लोकांना किडनीचे आजार होत आहेत, त्वचेचे आजार होत आहेत आणि अनेक या छोटे मोठे आजार रोगराई यामध्ये फैलत आहे। दुसरं, शेतीला हे उपयोगी पाणी आहे, सिंचनाला हे उपयोगी पाणी आहे, त्यामध्ये शेतीचं मालाचं नुकसान होत आहे, मोठ्या प्रमाणात खराब अशुद्ध पाणी शेतीमध्ये वापरलं जात आहे। त्यानंतर यामुळे जे मोठ्या प्रमाणात मच्छी व्यवसाय आहे, मच्छीमारी जे करतात त्यामुळे मोठं नुकसान त्या लोकांचं सुद्धा होत आहे आणि हे दूषित पाण्यामुळे मासोळ्यासुद्धा दूषित होत आहे आणि ते मला असं वाटतं ते खाण्यायोग्य राहिलेलं नाही आहे। अशा अनेक विषय घेऊन मी ही लक्षवेधी मांडली होती। नाग नदीमध्ये जवळपास नागपूर महानगरपालिकेने त्यांच्या उत्तरामध्ये सांगितलं की नाग नदीवर 13 ST प्लॅन्ट बसवण्यात आलेले आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे मी त्या सभागृहाच्या लक्षात आणून दिलं की त्यापैकी 11 हे पूर्णपणे 2च याच्यात पूर्णपणे सुरू आहे। 11 पैकी अनेक बंद आहे, 5 किंवा 6 बंद आहे आणि बाकीचे 6 आहेत, त्या बाकीच्या 5 आहेत त्या फक्त अर्धवट सुरू आहेत, फुल कॅपॅसिटीने सुरू नाही आहे आणि कुठेतरी ही सगळी दिशाभूल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे आणि हेच आज मी सरकारच्या आणि माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। गोसेखुर्द धरणाच्या काठीवर जे गाव आहेत त्यामध्ये जर बघितलं असेल तर त्वचा रोग असेल, तिथल्या मानवी लोक वस्तीमध्ये बघायला मिळतं। या संपूर्ण संदर्भात या संदर्भात आपण सर्वे करण्याच्या काही शासनापुढे मांडलं का भूमिका? मी त्यांना सांगितलं की या विभागांच्या माध्यमातून तिथे एक सर्वे केला, सायंटिफिक सर्वे केला पाहिजे। पाण्याची काय 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 त्यात मिश्रित असल्यामुळे, ते दूषित असल्यामुळे त्याचं प्रदूषण कसं थांबवता येणार त्या संदर्भात काही उपाययोजना केल्या पाहिजे। ज्या अनेक योजना केंद्र सरकारने ज्या योजना मंजूर केल्या, ज्या निधी मंजूर केली ते लवकरात लवकर झाली पाहिजे। जवळपास 1900 कोटी रुपये या नाग नदी स्वच्छताकरता केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे, पण 19 कोटी खर्च करण्याकरता आणि पूर्ण ही नदी स्वच्छ करण्याकरता 8 वर्षाचा कालावधी लागणार आहे। त्या 8 वर्षात 123 MLD जे पाणी आहे, सांडपाणी आहे, त्याच्यावर कुठेतरी ते रोखून कुठेतरी NTPCला कंपल्सरी ते उचल करण्याकरता किंवा असं काहीतरी एखादा कायदा करण्याकरता किंवा नियम करण्याकरता मी माननीय मंत्री पंकजा मुंडेंना विनंती केलेली आहे। त्यांनी मला आश्वस्त केले की या संदर्भातली एक बैठक घेऊन निश्चितच याच्यात काय काय उपाययोजना करता येणार त्याचं एक रिपोर्ट ते पुढच्या अधिवेशनात सादर करणार आहे। हे होते आपल्यासोबत भाजप नेते आमदार परिण फुके। कॅमेरामॅन दीपसह तेजस मोत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।